अहंकारी अर्जुन बाग 40. विकास आणि सायली दोघेजण गोव्यातील आपला हनीमून संपून घरातील लोकांसाठी छान शॉपिंग करून परत बेंगळूरच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आदिती झोपेतून उठली तेव्हा तिचे मन खूप निवांत झाले होते. तिने ताराला त्यांच्या नात्याचे सर्व सत्य अगदी स्पष्ट केले होते. तुझा भाऊ माझ्या आयुष्यात येण्यापूर्वीच माझ्या आयुष्यात अर्जुन आले होते हे तिने सर्व प्रूफसहित ताराला दाखवले होते. ते सर्व पाहिल्यानंतर ताराला तिची चूक समजली होती आणि तिने आपली चूक मान्य केली होती. तसेच न्यूयॉर्कमध्ये असलेला जॉन सर जो आधी तिला चुकीचं समजत होता त्याला देखील आता सत्य समजले होते. ह्यात अदितीची काहीच चूक नव्हती हे समजल्यावर जॉन सरांनी अदितीची माफी मागितली होती. त्याने तिची माफी तर मागितलीच पण त्यासोबतच ग्रेसीशी लग्न करून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचे मान्य केले होते. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्यामुळेच आज अदितीचे मन इतके निवांत आणि खुश होते. सकाळी उठून अदितीने तिची दैनंदिन कामे आटोपली. ती ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली आणि जेव्हा नाश्ता करण्यासाठी खाली आले तेव्हा तिथे अर्जुनचे आई वडील म्हणजेच अखिलेश आणि शकुंतला आधीच नाश्त्याचं टेबलवर येऊन बसले होते. रमा नाश्ता वाढतच होती तेवढ्यात तारा देखील तयार होऊन नाश्त्यासाठी खाली आली. तिला अशा अवतारात पाहून पहिल्यांदाच अदितीला कुठेतरी वाईट वाटले पण तिच्या हातात देखील काही नव्हते. ये तारा नाश्ता करून घे असे शकुंतला म्हणाल्या पण अखिलेशने ताराकडे पाहिले आणि विचारले, काय ग तारा, तू अगदी लगेच घेऊन खाली आलीस? नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसलेले तारा म्हणाले, अंकल मी इथे काम शिकण्यासाठी आले होते पण मला रोज इथून ऑफिसला ये जा करणे थोडे कठीण जात आहे अंकल. म्हणूनच मी जेव्हा भारतात आले होते तेव्हा अर्जुन सरांनी मला राहण्यासाठी एका अपार्टमेंटची ऑफर दिली होती. पण पहिल्यांदाच बेंगळूरला आल्यामुळे मला एकटी राहण्याची थोडी भीती वाटत होती अंकल. आता मात्र मला एकटी राहण्यात काहीच अडचण नाही. सो मी आता त्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होत आहे अंकल. अखिलेशला देखील तिचे म्हणणे अगदी पटले. आपल्या कुटुंबात फक्त आपलेच लोक असावेत, तिसऱ्या कुणाची गरज नाही असा त्यांचा विचार होता. पण मुलाचं शब्दापुढे ते काही बोलू शकत नव्हते. आता ते स्वतःहूनच तिथून जाते आहे म्हटल्यावर ते देखील तिला आनंदाने निरोप देण्यासाठी तयार झाले. आधी नाश्ता करून घे तारा, त्यानंतर ऑफिसला जाऊन मग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट हो असे अखिलेश म्हणाले. शकुंतला ह्याने ताराला विचारले, काय ग तारा, तू माझ्यासोबत मंदिरात येणार आहेस असे म्हणाली होतीस, आता येत नाहीस का? आणि असेच थेट अपार्टमेंटमध्ये चालली आहेस का? तारा ख्रिश्चन असूनही तिने मंदिरात येण्याचे मान्य केले होते. ह्या गोष्टीचा शकुंतला यांना खूप आनंद झाला होता. पण ती आता आपल्यासोबत मंदिरात न जाता अशीच चालली आहे याचे त्यांना थोडे वाईट देखील वाटले होते. अरे वा आंटी, मी मंदिरात न येता असेच कसे जाईन? मी नक्कीच येईन असे तारा म्हणाली. त्यानंतर तिने अदितीकडे पाहिले आणि विचारले, अदिती मी आज ऑफिसला 1 तास उशिरा आले तर चालेल का? अशी तिने परवानगी मागितली. त्यात काय मोठी गोष्ट आहे तारा, तू त्यांच्यासोबत मंदिरात जाऊ ये आणि मग ऑफिसला ये. तोपर्यंत मी देखील तुझ्यासाठी ते अपार्टमेंट अरेंज करून स्वच्छ करून घेते अदिती म्हणाले. ताराने देखील आनंदाने नाश्ता संपवला. ती ऑफिसला जाण्यासाठी आधीच कुर्ता घालून तयार झाली असल्यामुळे ती तसेच शकुंतला यांच्यासोबत मंदिरात गेली. इकडे अखिलेश नाश्ता करता करता म्हणाले, अदिती या ताराला नक्की काय झाले आहे? काल रात्री तू तिला काही कागदपत्रे हातात घेऊन तू तिच्या खोलीत गेल्याचे मी पाहिले होते. नक्की काय विषय आहे असे अखिलेश यांनी विचारले. घरात आपली सासू नाही हे पाहून अदिती म्हणाले, मामाजी ते तारा दुसरी कोणी नसून असे म्हणत तिची आणि आपली मैत्री कशी झाली, त्यानंतर जॉनबद्दल त्याने केलेले प्रपोज आणि मी त्याचा आयुष्यातील आनंद हिरावून घेतला असा विचार करून तारा इथे आल्याची सर्व हकीकत तिने सांगितली. पुढे ती म्हणाली, काल रात्री मी ताराला आमच्या लग्नाचे सर्टिफिकेट आणि त्याची तारीख दाखवून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या. त्यानंतर अर्जुन यांनी देखील जॉनकडे जाऊन त्याला सर्व सत्य समजावून सांगितले आहे. त्यामुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत मामाजी. आता
ताराला समजले आहे की आपण केलेली गोष्ट किती मूर्खपणाची होती. म्हणूनच ती आता दुसरीकडे राहण्यास जात असल्याचे सांगत आहे, असे अदितीने सर्व काही सांगितले. इतके सगळे होऊनही तू चेहऱ्यावर काहीच न दाखवता इतकी सहज वागत आहेस अदिती, असे अखिलेश यांनी विचारले. अदिती मंद हसली आणि म्हणाले, काय करणार मामाजी, जर मी हे सासूबाईंना सांगितले असते तर त्यांनी कोणतेही विचार न करता ताराला लगेच घराबाहेर काढले असते. अशी मला भीती वाटत होती. बिचारी ती पण एक मुलगीच आहे ना. मामाजी, देवाच्या कृपेने सर्व काही ठीक झाले आणि तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच हे सगळे निस्तारले. नाहीतर अजून खूप मोठा राडा झाला असता, असे म्हणत तिने आपला नाश्ता संपवला. त्यानंतर अदिती ऑफिसला जाण्यासाठी निघाली तर अखिलेश यांनी देखील रमाला काळजी घे रमा, असे सांगितले आणि ते ज्वेलरी शॉपमध्ये जाण्यासाठी निघाले. तिकडे गोव्याहून परत आलेले जोडपे म्हणजेच विकास आणि सायली प्रवासाच्या थकव्यामुळे शांत झोपले होते. त्यांनी संध्याकाळी अर्जुनच्या घरी जायचा प्लॅन केला होता. दुसरीकडे अर्जुन देखील परतीची फ्लाईट पकडून आपल्या प्रवासाला निघाला होता. तो संध्याकाळीपर्यंत घरामध्ये पोचणार होता. अदितीला आधी ह्या ताराला घरातून बाहेर काढायचे होते, पण आता तिला असे कुठेही अनोळखी ठिकाणी सोडणे तिच्या मनाला पटत नव्हते. म्हणूनच आता ती ज्या अपार्टमेंटमध्ये जात आहे तिथेच तिला ठेवावे असा विचार तिने केला होता. कारण ते अपार्टमेंट अतिशय कडक सुरक्षा असलेले होते. तिथे जर कोणी भेटायला आले तर आधी त्यांची पूर्ण चौकशी केली जायची. त्यानंतर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कॉल करून त्यांचे नाव सांगितले जायचे आणि त्यांनी परवानगी दिली तरच आत सोडले जायचे. नाहीतर त्यांना कसलीही घाई न करता तिथून बाहेर घालवले जायचे. अगदीच काही गडबड केली तर थेट पोलिसांना माहिती दिली जायची. अशा परिस्थितीत अदितीला देखील ह्याच अपार्टमेंटमध्ये ताराला ठेवावे असे वाटत होते. आता सर्व सत्य समजल्यावर ती स्वतःहूनच तिथे शिफ्ट होत आहे याचा अदितीला खूप आनंद आणि मानसिक शांतता लाभली होती. त्याशिवाय मला न सांगता अर्जुन ह्यांनी देखील अचानक जॉनची भेट घेऊन त्यांच्याबद्दल सर्व काही स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्व गोष्टी आता एका जागेवर आल्या होत्या, ज्यामुळे तिला खूप छान वाटत होते. आता फक्त एक छान बाळ होऊ द्यायचे आणि त्यानंतर स्वतःची स्वतंत्र CA ऑफिस सुरू करायची हे तिचे खूप दिवसांचे मोठे स्वप्न होते. या सर्व गोष्टींचा विचार करता करता अदिती कधी ऑफिसला पोचली हे तिलाच समजले नाही. जेव्हा ड्रायव्हरने तिला बाणावर आणले तेव्हा ती ऑफिसच्या आत गेली. तिने मनूला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की त्या अपार्टमेंटमधील एक फ्लॅट व्यवस्थित साफ करून घे. मॅडम, नक्की कोणाच्या नावावर हा फ्लॅट करायचा आहे, असे मनूने विचारले. तेव्हा तिने ताराचे नाव सांगितले. हे ऐकून मनूला देखील मनापासून खूप आनंद झाला. तेव्हा तारा पहिल्यांदा बेंगळूरला आली होती तेव्हाच्या तिच्या वागण्यात आणि काल रात्री पाहिलेल्या तिच्या स्वभावात मनूला खूप मोठा फरक जाणवला होता. तिचा हा बदल पाहून त्याला खूप बरे वाटले होते. तिला अर्जुन सर आणि अदिती मॅडम यांच्याबद्दल मनात नक्की कशामुळे इतका द्वेष होता हे त्याला माहीत नव्हते. पण आता तो द्वेष विसरून तिने सर्वांसोबत आनंदाने जगावे असेच मनूला मनापासून वाटत होते. जर आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असेल तर तिची चूक माफ करून तिचा स्वीकार करायला हवा आणि जर ती व्यक्ती नको असेल तर तिला विसरून आपल्या आयुष्यात पुढे जायला हवे. हा मनूचा मुख्य नियम होता. आता ताराला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि ती माणसांच्या स्वभावाला व नात्यांना महत्त्व देत आहे हे पाहून तो खुश झाला. त्याने लगेच फ्लॅटच्या मॅनेजरला फोन केला आणि हाऊसकीपिंगच्या माणसांना बोलावून एक फ्लॅट पूर्णपणे स्वच्छ करून घेण्यास सांगितले. मंदिरात आलेल्या शकुंतला आणि तारा या दोघींनी सर्वात आधी देवाचे दर्शन घेतले. देवाच्या समोर उभे राहून शकुंतला डोळे बंद करून मनापासून प्रार्थना करत होत्या. ताराला नेहमी चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावून प्रार्थना करण्याची सवय होती, पण इथे देखील तिने देवाकडे पाहत डोळे बंद केले आणि हात जोडून ती प्रार्थना करू लागली. फरक फक्त इतकाच होता की तिथे आम्ही मेणबत्ती लावतो आणि इथे दिवा लावतात, पण देव तर सर्वांसाठी एकच आहे,
असा विचार करत तिने हात जोडले आणि डोळे बंद केले. माहिती नाही का, पण आता मला परत न्यूयॉर्कला जाण्याची अजिबात इच्छा नाहीये. मला इथेच राहून खूप छान काम शिकायचे आहे आणि इतर सामान्य माणसांसारखे प्रामाणिकपणे काम करायचे आहे. हीच माझी मोठी इच्छा आहे. माझ्या ह्या इच्छेला माझा भाऊ देखील होकार देईल. असे काहीतरी कर तेव्हा. माहीत नाही का, पण मला ह्या देशात राहावे असे खूप मनापासून वाटत आहे. अशी प्रार्थना करताना ताराच्या डोळ्यातून अश्रुखाली आले. ती नकळत केलेल्या स्वतःच्या चुकीबद्दल मनापासून पश्चाताप करत होती. पुजाऱ्यांनी देवाला ओवाळून जेव्हा आरती समोर आणली तेव्हा शकुंतला ह्यांनी जशी आरती घेतली अगदी तसेच ताराने देखील घेतली. त्यानंतर कपाळाला कुंकू लावले आणि पुजाऱ्याने दिलेले फुलं जेव्हा शकुंतला ह्यांनी केसात मारले तेव्हा ताराने देखील तसेच केले. आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सात्विक भाव आला होता. शकुंतला ह्यांनी ताराच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिची दृष्ट काढली. चल जाऊया, तिथे प्रसाद देत आहेत, तो घेऊया, असे म्हणत त्यांनी ताराला प्रसाद देण्याचं जागेकडे नेले. जेससच्या प्रार्थनेत फक्त वाईट गोष्टी दूर करण्यासाठी वाईन आणि केक ठेवतात एवढेच माहिती असलेल्या ताराला मंदिरात असं खायला नाश्ता देतात हे पाहून खूप विशेष वाटले. पुजाऱ्यांनी दिलेला तो मसालेदार भात एक घास खाऊन ती म्हणाली, आंटी, हा भात खूपच छान आहे आणि टेस्टी आहे. शकुंतला मंद हसून म्हणाल्या, हो बाळा, मंदिरात मिळणारा हा प्रसाद खूप चविष्ट असतो. अशी चव पुन्हा कुठेच मिळत नाही. त्यांनी तो प्रसाद पूर्ण संपवला आणि त्या घराच्या दिशेने निघाल्या. आंटी, तुम्ही घरी जा, मी ऑफिसला जाण्यासाठी कॅब बुक करते, असे म्हणत तारा ऑफिसच्या दिशेने निघाली. तारा ऑफिसमध्ये आली तेव्हा दुपारची वेळ झाली होती. ऑफिसमध्ये आल्यावर तिने सर्वात आधी मनूला पाहिले आणि त्याला विश केले. मनूने एका क्षणासाठी तिच्याकडे पाहिले आणि तो हाय म्हणाला. नेहमीप्रमाणे तो देखील तिच्याशी उद्धटपणे बोलला नाही. ताराने देखील मनूसोबत थोडे मौपणानेच वागायला सुरुवात केली होती. सर, मला आज कोणती फाईल पाहायची आहे, असे ताराने विचारले. तिच्या समोर एक फाईल धरत मनू म्हणाला, ही फाईल आज कितीही वेळ लागला तरी पूर्ण संपवूनच घरी जायचे आहे मिस तारा. तुम्ही या कंपनीत नोकरी करण्यासाठी नाही तर काम शिकण्यासाठी आला आहात, हे लक्षात ठेवा. बॉसने मला तुमच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यास सांगितले आहेत, त्यामुळे तुम्हाला रोज एक फाईल पूर्ण करावीच लागेल. कामाच्या बाबतीत मनू अजिबात नो कॉम्प्रोमाइज करणारा माणूस होता. ताराला देखील आता अदितीसोबत केलेल्या वाईट वागणुकीबद्दल मनातून प्रचंड पश्चाताप होत होता. म्हणूनच तिने इथे काम खूप चांगल्या प्रकारे शिकायचे ठरवले होते. ह्याच कारणामुळे मनूच्या बोलण्यावर कोणत्याही राग न काढता किंवा तोंड न फुगवता ओके सर असे म्हणत ती त्याने दिलेली फाईल घेऊन आपल्या जागेवर गेली. अदिती आपले काम संपवून आज अर्जुन येणार आहे म्हणून लवकर घरी आली. ती घरी पोहोचेपर्यंत आधीच घरात सगळेजण एकत्र जमले होते. सायली आणि विकास देखील घरी आले असल्यामुळे घरात खूप छान गजबजाट सुरू होता. सायली, विकास दादा, तुम्ही कधी आलात, असे विचारत अदितीने डायनिंग टेबलाजवळची एक खुर्ची वळली आणि ती तिथे बसली. तेवढ्यात रमाने दुसऱ्या नोकरांच्या मदतीने सर्वांसाठी गरमागरम समोसा आणि कॉफी बनवून आणली. आई, समोसा अर्जुनला खूप आवडतात. थोडे पीठ आणि मसाला तसेच बाजूला ठेवा. ते आले की मी स्वतः त्यांना समोसा बनवून देईन, असे अदिती म्हणाले. त्यावर रमाने मंद हसून सगळ्यांना कॉफी देत सांगितले, त्याच्यासाठी मी आधीच पीठ आणि मसाला बाजूला काढून ठेवले आहे. हां, मग गोवा कसं वाटला? सगळीकडे छान फिरून आलात का? अदितीने विचारले. हो वहिनी, खूपच छान होते. तिथले आजूबाजूचे बीचेस आणि तिथल्या वाईन्सचं रेट खूप कमी आहे, माहीत आहे का? पण इथे सोबत घेऊन येण्यासाठी खूप कमी मर्यादा होती. म्हणूनच मी आणि विकासने येताना वेगवेगळे आहोत असे सांगून 1-2 बाटल्या जास्त आणल्या आहेत, सायली म्हणाली. मुलीच्या चेहऱ्यावरील हे हसू पाहून शकुंतला ह्यांना खरोखरच खूप आनंद झाला होता. सुनील गेल्यानंतर सायलीने कितीतरी दुःख सहन केले होते, पण त्यानंतर काही दिवसातच आमच्या घरचे म्हणजेच अखिलेश भेटले आणि त्यांनी तिचे दुःख अर्ध कमी केले.
आता विकासने तिच्या आयुष्याला खरा अर्थ देऊन तिचे जीवन स्वार्थकी लावले आहे. आधी आम्ही तिला कुठेही जास्त बाहेर पाठवत नव्हतो. आता विकास सोबत ती सगळीकडे फिरून आली आहे. म्हणूनच माझी मुलगी आणि जावई किती आनंदी दिसत आहेत देवा. या दोघांवर कोणाचीही वाईट नजर पडू देऊ नकोस असा विचार करत त्यांनी मनातल्या मनात मुलगी आणि जावईची दृष्ट काढली. सगळ्यांचे समोसा खाऊन कॉफी पिऊन संपते न संपते तोच घराच्या समोर कारच्या हॉर्नचा आवाज झाला. तो आवाज ऐकताच अदिती एका दमात उभी राहिली आणि बाहेर धावली. अर्जुन शिवाय घालवलेला तिचा एक एक दिवस तिला एखाद्या युगासारखा वाटत होता. कार थांबताच अर्जुन कारमधून खाली उतरला. त्याने कारचा दरवाजा लावायचा आतच ती धावत गेली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. अर्जुनने देखील आपल्या अवतीभोवती कोण आहे किंवा कोण नाही याचा कोणत्याही विचार न करता अदितीला घट्ट जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर किस केले. आय मिस यू अर्जुन असे जेव्हा अदिती म्हणाली तेव्हा तिचा आवाज पूर्णपणे भरून आला होता. ही गोष्ट अर्जुनच्या देखील लक्षात आली होती. तो तिच्या पाठीवर हळवार हात फिरवत म्हणाला, आय टू मिस यू माझ्या सोन्या. बिचारा एअरपोर्ट टॅक्सी ड्रायव्हर ह्या दोघांचे हे प्रेम पाहून मध्ये न पडता शांतपणे त्यांच्याकडेच पाहत राहिला. बाणावर आलेल्या अर्जुनने अदितीला हळूच मागे सारले आणि म्हणाला, माझ्या सोन्या, आधी मला या टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देऊन पाठवू दे. तेव्हा अदितीला आपण कुठे उभे आहोत याची आठवण आली आणि तिने आजूबाजूला पाहिले. दूर उभे राहिलेले घरचे सगळे लोक तिच्याकडे पाहून ओ हो असे म्हणत जोरात चिडवू लागले. तेव्हा ती खूप लाजली आणि तिथून धावत थेट घराच्या आत निघून गेली. तिने स्वयंपाकघरात येऊन अर्जुनसाठी गरमागरम समोसा बनवायला सुरुवात केली. बिचारे पती पत्नी खूप दिवसानंतर एकमेकांना भेटले आहेत आणि दोघांनीही एकमेकांना खूप मिस केले असेल हे शकुंतला ह्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी घराच्या आत आलेल्या अर्जुनला सांगितले, अर्जुन तू आधी वर जाऊन फ्रेशअप हो आणि थोडी विश्रांती कर. मी आधी तिच्या हातानेच तुला गरमागरम समोसा आणि कॉफीवर पाठवून देते. त्यांचे हे बोलणे मान्य करून तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याला अजून हे माहीत नव्हते की तारा हे घर सोडून अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे. रात्रीचे 8 वाजले तरी तारा अजूनही ऑफिसमध्येच काम करत होती. काम करताना तिला वेळेचे भानच राहिले नाही. तिच्या समोर कोणीतरी येऊन उभे राहिल्यासारखे वाटले. तेव्हा तिने मान वर करून पाहिले तर समोर मनू उभा होता. सर, काम संपले आहे असे म्हणत ती उभी राहिली. तिच्या हातातून ती फाईल घेत मनूने विचारले, वेळेकडे पाहिले का? आधीच 8 वाजले आहेत. आता तू घरी कसे जाणार तारा? सर, ते असे म्हणत तिला पुढे काय बोलावे आणि कसे सांगावे हे समजले नाही, कारण तिला तिच्या नवीन अपार्टमेंटचा पत्ता देखील माहीत नव्हता. हे घ्या तुमच्या फ्लॅटची चावी. तिथे सगळी साफसफाई झाली आहे आणि तुमचे सामान देखील सुरक्षित पोचवले आहे. इथून जर बसने गेला तर अर्धा तासाचा प्रवास आहे. विष्णू अपार्टमेंट, 6वा मजला आणि डोर नंबर 601 असे म्हणू म्हणाला. हो हो, ओके, थँक्यू सर असे म्हणत ताराने तिच्या घराची चावी घेतली आणि म्हणाले, सर मी आता निघते. तुम्ही दिलेली फाईल मी पूर्ण संपवली आहे. पण असे म्हणत तिने मान खाली झुकवले. हां, पण पुढे काय सांग म्हणून विचारले. ते दुसऱ्या फाईलचं स्टडी करायचं राहिलं आहे सर. मी ते उद्या करू का? नाहीतर सांगा, मी आताच बसून पूर्ण करते तिने विचारले. नको मिस तारा, आता तुम्ही निघू शकता. तसेच उद्या सकाळी तुम्ही थोडे लवकर आलात आणि उरलेले काम संपवले तर आपण त्या दिवशी ज्या साईटवर गेलो होतो तिथे आपल्याला पुन्हा एकदा जायचे आहे असे तो म्हणाला. ओके सर असे म्हणत तिने आपली बॅग घेतली आणि ती पुढे निघाली. पण पुन्हा वळून मागे आली आणि मनूच्या समोर उभी राहिली. काही बोलायचे होते का मिस? मनूने विचारले. हो सर, तारा म्हणाले. काय? मनूने विचारले. दुसरीकडे अर्जुनसाठी गरमागरम समोसा बनवून आणि फिल्टर कॉफी तयार करून आदिती खोलीत घेऊन आले. अर्जुन आंघोळ उरकून तोच वॉशरूममधून बाहेर आला होता आणि बाल्कनीत उभा राहून आपले केस पुसत होता. खोलीत आलेल्या अदितीने खोलीचा दरवाजा लावला
आणि आजूबाजूला पाहिले. अर्जुन बाल्कनीत उभा असल्याचे पाहून ती कॉफी आणि समोसा घेऊन तिथेच गेली. अर्जुन, तुमच्यासाठी रमाईने समोसा बनवले आहेत. या, याच्यासोबत गरमागरम फिल्टर कॉफी प्या आणि तुमचा सगळा थकवा दूर करा, ती म्हणाली. तिने समोसा म्हणताच अर्जुनचा सगळा थकवा पार पळून गेला. त्याने तो गरमागरम समोसा घेऊन खाल्ला आणि हां असे म्हणत डोळे बंद करून त्याची चव अनुभवू लागला. त्याला तसे आनंदात पाहून अदितीला देखील खूप बरे वाटले. मध्ये मध्ये अदितीला देखील बरवत अर्जुनने सगळे समोसा खाऊन संपवले. त्यानंतर तिने फ्लॅस्कमध्ये आणलेली कॉफी त्याला दिली. कॉफी प्यायल्यानंतर काही म्हण अदिती, आपण दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावाला जाऊन आलो तरी आपल्या घराच्या जेवणाची आणि आपल्या घरात मिळणारी शांतता कुठेच मिळत नाही, नाही का, असे अर्जुनने विचारले. तेव्हा अदितीने देखील होकार दिला. अर्जुन असे म्हणत अदिती थेट त्याच्या मांडीवर बसली. तिने अर्जुनच्या गळ्यात प्रेमाने हात घातले आणि म्हणाली, मला तुमची खूप आठवण येत होती, माहीत आहे का, असे म्हणत तिने त्याच्या गालावर किस केले. अर्जुन देखील म्हणाला, मी पण तुला खूप मिस केले अदिती. तुला कधी एकदा डोळे भरून पाहीन आणि कधी जवळ घेईन असे मला सारखे वाटत होते, असे म्हणत तिने तिच्या ओठांवर एक हलकेसे किस केले. अर्जुन, हे सगळं आता नको. जॉन सर आता पूर्णपणे बदलले आहेत ना. त्यांच्या मनात आपल्याबद्दल कोणताही द्वेष नाही, हीच सर्वात आनंदाची गोष्ट आहे अर्जुन. तसेच काल रात्रीच मी ताराला देखील सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. सध्या देवाच्या कृपेने तिने माझ्या सर्व बोलण्यावर विश्वास ठेवला आहे. तिला स्वतःला समजले आहे की ती जे काही करत होती ते पूर्णपणे चुकीचे होते. म्हणूनच ती आपल्या फ्लॅटमध्ये राहायला गेली आहे. मी स्वतः तिच्यासाठी एक फ्लॅट स्वच्छ करून तिला दिला आहे, ती म्हणाली. हां, सध्या तरी आपल्या दोघांच्या मध्ये इथून पुढे कोणीच नाही आहे मिसेस अर्जुन, फक्त मी आणि तू. आता तरी आपण एका छान अशा बाळाचा विचार करू शकतो का, असे अर्जुनने विचारले. लाजलेली अदिती म्हणाली, आधी बाळ होऊ द्यायचे आणि त्यानंतरच मी माझी स्वतःची ऑफिस सुरू करायची असे आपण ठरवले होते ना अर्जुन. कोणतेही घाई नाही, पण म्हणून फार उशीरही करता येणार नाही ना. मला देखील लवकरात लवकर आई होण्याची खूप इच्छा आहे, असे अदिती लाजत लाजत म्हणाले. हां, पण माझ्या पत्नीला बाळ तर हवे आहे, पण पतीने मात्र जवळ यायचे नाही, हे खूपच छान आहे, असे अर्जुन म्हणाला. अहो, आता पुरे करा, मी आता खाली जाते. रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. विकास दादा आणि सायली देखील आले आहेत. तुमचे हे लाड रात्रीसाठी पोस्टपोन करून ठेवा, असे म्हणत तिने तो कप आणि प्लेट उचलले आणि ती निघून गेली. दुसरीकडे ताराने त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. सर, ते मला एकटी राहण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, म्हणूनच, असे म्हणत तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. हां, म्हणूनच? मग मी येऊन तुझ्या सोबत राहू का, असे त्याने विचारले. ते नाही सर, मला तिकडे एकटी जाण्याची थोडी भीती वाटत आहे, म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत अपार्टमेंटपर्यंत येऊ शकाल का, असे तिने अतिशय मऊ आवाजात विचारले. माहिती नाही का, पण मनूला देखील तिच्या ह्या बोलण्याला नाही म्हणता आले नाही आणि तो म्हणाला, ओके फाईन, लवकर चल, तुला तिथे सोडून मला देखील माझ्या घरी जायचे आहे. ओके सर, असे म्हणत तिने पटापट आपली हँडबॅग घेतली आणि ती उभी राहिली. मनू पुढे निघाला आणि तारा त्याच्या मागे वेगाने पावले टाकत चालू लागले. मनू बेसमेंटमध्ये आला. त्याने आपल्या बाईकवर बसून ती स्टार्ट केली आणि ताराकडे पाहून बस असा डोळ्यांनी इशारा केला. तारा पहिल्यांदाच बाईकवर बसत होती, म्हणूनच नीट बसण्यासाठी तिने मनूच्या खांद्याचा आधार घेतला आणि ती मागे बसली. मनूला देखील खूप वेगळे वाटले. आपल्या बाईकवर आजपर्यंत कुणालाही न बसवणाऱ्या मनूने आज चक्क ताराला मागे बसवले होते. बाईक सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये एकही शब्द बोलता गेला नाही. अचानक मनूने बाईकला जोरात ब्रेक लावला, ज्यामुळे ती पुढे घसरून त्याच्या पाठीवर आदळली. ती त्याला काही बोलणार तेवढ्यात मनू म्हणाला, सॉरी सॉरी तारा, ते अचानक एक कुत्रं आडवं आलं, म्हणूनच मला अचानक ब्रेक लावावा लागला. आता ताराकडे बोलण्यासारखे काही उरले नव्हते. इट्स ओके, असे म्हणत ती पुन्हा शांतपणे बसली. मनूने ब्रेक
लावताच त्याचं पाठीला झालेलं त्या स्पर्शाने ताराच्या अंगावर काटा आला होता. इकडे मनूची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. ताराचा झालेला तो स्पर्श अनुभवून त्याचे देखील शरीर शहारले होते. दोघे काहीही न बोलता ते अपार्टमेंट जवळ आले आणि मनूने बाईक थांबवले. तारा खाली उतरल्यानंतर मनू देखील बाईकवरून उतरला आणि चल असे म्हणत पुढे चालू लागला. लिफ्टमध्ये वर जाताना देखील दोघांमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. 6व्या मजल्यावर आल्यावर मनूने तारासाठी ठरवलेल्या त्या फ्लॅटचे लॉक चावीने उघडले आणि तो आत गेला. त्याच्या पाठोपाठ तारा देखील आत आली. तारा, हा तुझं फ्लॅट आहे, व्यवस्थित पाहून घे. मी आता निघतो असे मनू म्हणाला. ताराला तिथे एकटी राहण्याची थोडी भीती वाटत होती, पण ती तसे चेहऱ्यावर दाखवून न देता म्हणाली, ठीक आहे सर, इथपर्यंत येऊन मला सोडल्याबद्दल थँक्यू सो मच सर. इट्स ओके मिस तारा असे म्हणत मनू तिथून निघून गेला. मनू गेल्यानंतर ताराने घराचा दरवाजा लावून घेतला. तिने आधी पूर्ण घर व्यवस्थित पाहिले आणि त्यानंतर आपला नाईट ड्रेस घेऊन ती वॉशरूममध्ये गेली. दिवसभर खूप काम केल्यामुळे तिने अंगावर गरम गरम पाणी घेतले. तेव्हा कुठे तिचे शरीर आणि मन अगदी हलके झाले. अंघोळ उरकून ती बाहेर आली. तिने नाईट ड्रेस घातला आणि ती खोलीच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली. बेंगळूर शहरातील ती चकमकणारी लाईट्स पाहत उभी असतानाच तिच्या पोटात कावळे ओरडू लागले. म्हणजेच तिला भूक लागली. कोणतीही मजला, कितवा दरवाजाचा नंबर आणि अपार्टमेंटचे नाव माहीत असल्यामुळे तिने आपला फोन काढला आणि फूड ऑर्डर करून घेतले. त्यानंतर ती स्वयंपाकघर पाहण्यासाठी आली. हॉलमध्ये 6 सीटचं सोफा आणि एक टेबल होते. डायनिंग टेबल, फ्रीज अशा सर्व गोष्टी तिथे आधीपासूनच होत्या. उद्या ऑफिसमधून येताना स्वयंपाकासाठी जे काही सामान लागेल ते घेऊन यावे लागेल असा विचार तिने केला. मला मॅगी, पास्ता, सँडविच तर बनवता येतेच, तेच बनवून खाईन आणि हळूहळू यूट्यूब पाहून स्वयंपाक शिकून घेईन असे तिने ठरवले. तिने ऑर्डर केलेले जेवण आले, त्यामुळे तिने जेवण संपवले. जेव्हा ती झोपण्यासाठी गेली तेव्हा तिच्या मनात थोडी भीती जाणवू लागली. इथून पुढे आपल्याला एकटीलाच राहायचे आहे, त्यामुळे ह्याची सवय करून घ्यावी लागेल असे म्हणत तिने मनात जेससची आठवण काढली आणि ती शांतपणे झोपली. तिकडे अर्जुनच्या घरी जेव्हा सगळे जण जेवणासाठी एकत्र आले तेव्हा सायली आणि विकास ह्या दोघांनी जेवणापूर्वीच त्याने शॉपिंग करून आणलेल्या सर्व गिफ्ट्स डायनिंग टेबलवर ठेवल्या. प्रत्येकाला त्यांनी आणलेल्या गिफ्ट्स दिल्या. विकास आणि सायलीने आणलेल्या त्या सर्व गिफ्ट्स पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आपली मुलगी इतकी आनंदी आहे हे पाहून शकुंतला यांच्या मनाला खूप शांतता लाभली होती. आता ह्या घरात माझ्या मुलाकडून आणि मुलीकडून नातवंडे आले की आमचे कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असा विचार त्यांनी मनात केला. सगळ्यांचे जेवण संपले आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीत निघून गेला. विकास आणि सायली ह्या दोघांना आज तिथेच थांबायला सांगितले होते, त्यामुळे ते देखील तयार झाले आणि जेवण उरकून आपल्या खोलीत गेले. अर्जुन आपल्या खोलीचा बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत होता. सगळ्यांना दूध देऊन झाल्यावर अदिती अर्जुनसाठी देखील दूध घेऊन आली. तो बाल्कनीत उभा असल्याचे पाहून ती तिथे आली आणि विचारले, अर्जुन, इथे उभे राहून काय करत आहात असे म्हणत तिने त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला. असाच सहज उभा राहून आकाशाकडे पाहत होतो अदिती. आता आपले आयुष्य अगदी सुरळीत चालले आहे. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मी कधीही न पाहिलेली शांतता आणि आनंद आज पाहिला. आई आणि बाबा देखील खूप खुश आहेत. आपल्या दोघांच्या मध्ये असलेला जॉन नावाचा तो अध्याय देखील आता संपला आहे. आपण सांगण्यापूर्वीच तारा हे घर सोडून निघून गेली. सगळे काही ठीक झाले ना अदिती असे म्हणत अर्जुनने थोडे दूध पिऊन तो दुधाचा ग्लास अदितीच्या ओठांजवळ नेला. दूध पिल्यानंतर अदिती म्हणाली, हो अर्जुन, सगळे काही एका अर्थाने चांगलेच झाले. आता आपल्याला देखील एक छान बाळ झाले की आपले आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्ण होईल ना. हे ऐकून अर्जुनने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, हो अदिती, पण त्यासाठी तुला परवानगी द्यावी लागेल असे म्हणत त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर अगदी नाजूकपणे झोपवले. बाल्कनीचा दरवाजा लॉक करून तो तिच्या जवळ आला. तेव्हा अदिती देखील त्या एका आठवड्याचा विरह विसरून त्याच्या कुशीत शिरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणे अदितीच्या चेहऱ्यावर पडली. तेव्हाच तिला जाग आली. खूप दिवसानंतर ती आपल्या नवऱ्याचा मिठी सर्व काही विसरून शांतपणे झोपली होती. जेव्हा तिला जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजून गेले होते. ती उठून बसणार तेवढ्यात अर्जुनने तिचं कंबर धरून तिला मागे ओढले. वेळ झाली आहे हे माहीत असूनही तो तिला सोडत नव्हता. अर्जुन, सोडा ना, आधीच खूप उशीर झाला आहे. अदिती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. माहीत आहे अदिती. मग काय झालं? एवढी घाई कशाची? अर्जुन खोडकरपणे हसत म्हणाला. अहो सोडा अर्जुन, काल सासूबाई रमाई आणि तुमची लाडकी बहीण वाट पाहत असतील, असे म्हणत अदितीने लाजून पाठ फिरवले. खाली 3 बायका आहेत, त्या आज सर्व काही सांभाळून घेतील. तू अजून अर्धा तास माझ्यासोबत आरामात झोपू शकत नाहीस का? अर्जुनने झोपेतच विचारले. तेव्हा अदितीला हसू आले. हा चोर आधीच जागा झाला होता. माझी झोप मोड होऊ नये म्हणून हे असे झोपून राहिले होते, असा विचार करून अदिती अर्जुनकडे वळली. एवढ्या उशिरा उठणे घराच्या सोनबाईंचे लक्षण नाही मिस्टर अर्जुन शेखावत, असे म्हणत तिने त्याचे नाक ओढले. अर्जुनने डोळे न उघडता लहान असे हसू दिले. घरचे सर्व काम सुनेवर टाकणारे आपल्या घरात कोणी नाही मिसेस अर्जुन. त्या आहेत आणि सर्व बघून घेतील. त्यांना पण माहीत आहे की नवरा बायको 1 आठवडा दूर होते. त्यांना पण एकांत हवा असतो. म्हणूनच बघ, एवढा वेळ झाला तरी एक फोन किंवा मेसेज आला नाही. तसेच कुणाचे दार सुद्धा वाजले नाही, असे म्हणत अर्जुनने अदितीच्या गालजवळ घेतला. त्याच्या दाढीचे केस अदितीच्या गालाला लागून तिला गुदगुल्या होऊ लागल्या. अहो गुदगुल्या होत आहेत, प्लीज सोडा, असे म्हणत ती हसून बाजूला होऊ लागली. तेवढ्यात अर्जुनने तिचा कंबर धरून तिला स्वतःकडे वळले आणि तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले. अदिती सुद्धा आपल्या नवऱ्याच्या मिठीत हरवून गेली. अदिती सुद्धा त्याच्या चुंबनाला साथ देत होती. दोघांनाही एकमेकांपासून दूर होण्याची इच्छा नव्हती, पण त्यांच्या रंगात भंग पाडत अदितीचा फोन वाजला. तिने अर्जुनला मागे सारले आणि फोन उचलून पाहिले. तिने विचार केला होता तसेच सायलीचा फोन आला होता. फोन न उचलता तिने 10 मिनिटात येते असा मेसेज केला. त्यानंतर ती अर्जुनकडे न बघता सरळ वॉशरूममध्ये गेली आणि दार लावून घेतले. अर्जुनच्या हातात सापडले तर तो पुन्हा त्रास देईल अशी तिला भीती वाटत होती. अर्जुनने लहान असे हसू दिले आणि आपले ओठ पुसत तो मनासेच म्हणाला, 1 आठवड्याची ही दूरता एवढ्या लवकर कसे संपणार अदिती? कसेही असले तरी तू ऑफिसमध्ये भेटणारच आहेस ना, तेव्हा मी तुला बघून घेईन, असं विचार करत तो उठून बाल्कनीमध्ये आला आणि बाहेर पडलेला उन्हात उभा राहिला. अदितीने पटापट अंघोळ उरकली आणि हातात आलेले कपडे घालून ती खाली गेली. खाली सगळे आत्ताच उठून कॉफी पीत बसलेले तिला दिसले. ते पाहून तिने विचारले, काय झाले? सगळे आत्ताच का कॉफी पित आहात? आतापर्यंत तर मामांना नाश्ता द्यायला हवा होता, पण नाश्त्याची वेळ झाली तरी त्यांनी नाश्ता केला नव्हता आणि ते अजून कॉफी पीत बसले होते. याला आपणच कारणीभूत आहोत असे वाटून अदितीला स्वतःचीच खूप वाईट वाटू लागले. वहिनी, आज नाश्त्याला सुट्टी आहे म्हणून सगळे आत्ताच कॉफी पित आहेत. या तुम्ही इथे बसा, असे म्हणत सायलीने आपले शेजारची खुर्ची ओढली. अदिती गोंधळलेल्या अवस्थेतच सायलीच्या शेजारी बसली. तिला एका कपात कॉफी ओतून देत शकुंतला म्हणाले, आज तुझ्या नवऱ्यानेच नाश्ता बनवू नका असे सांगितले होते. सगळ्यांसाठी मी स्वतः हॉटेलमधून नाश्ता मागवणार आहे असा मेसेज त्यांनी रात्रीच सायलीला केला होता. म्हणूनच आम्ही नाश्ता बनवायच्या भानगडीत पडलो नाही. हो आई, दादाला पण नीट माहिती आहे ना, वहिनी दमलेली असणार, म्हणून तिला जास्त त्रास व्हायला नको म्हणूनच त्याने आज सकाळी नाश्ता बाहेरून मागवला आहे, असे जेव्हा सायली म्हणाली तेव्हा आदितीला खूप आश्चर्य वाटले. काय? अर्जुनने नाश्ता मागवला आहे? मला ह्याबद्दल काहीच माहीत नाही, अदिती म्हणाली. अरे रे वहिनी, तुला हे सरप्राईज असावे म्हणूनच आम्ही तुला काही सांगितले नाही. आणि मी सुद्धा खूप दिवसांपासून माझ्या आवडीच्या हॉटेलमधील छोले भटुरे मागितले होते,
तसेच बाबांनी सुद्धा मसाला रवा इडली मागितली होती, तर आईने पुलावा, रामा मावशीने मसाला डोसा आणि विकास पुरी भाजी मागितली होती. म्हणूनच आज सर्वांसाठी हॉटेलमधून नाश्ता येणार आहे, असे सायलीने सांगितले. तेव्हा मला काय मिळणार असा विचार आदिती करू लागली. माझ्यासाठी काय मागवले आहे असे आदितीने विचारले. मला काय आवडते हे कुणाला माहीत नसणार हे जाणून घेण्याची तिला खूप उत्सुकता होती. कारण तिने कधीच आपली आवड कुणाला सांगितली नव्हती. हो वहिनी, तुमच्यासाठी मसाला तांदळाची भाकरी, वांग्याचे भरीत आणि पोडी डोसा मागवला आहे, असे जेव्हा सायलीने सांगितले तेव्हा आदितीला मनातून खूप आनंद झाला. आपली आवड न विचारता समजावून घेणाऱ्या आपल्या नवऱ्यावर तिचे प्रेम अजून वाढले. कॉफी पिऊन संपल्यावर आदिती म्हणाली, आत्या, अर्जुन भाऊ आंघोळीला गेला असेल, मी त्यांना कपडे देऊन येते, असे म्हणून ती उठून जाऊ लागली. तेव्हा सायली म्हणाली, वहिनी, फक्त कपडे देऊनच परत या हां, तुम्ही दोघे तिथेच कपडे बदलण्यात वेळ घालवू नका. सायलीचे हे बोलणे ऐकून शेजारी बसलेल्या विकासने तिचा हात हळूच दाबला आणि म्हणाला, अगं, तुझे बाबा इथेच बसले आहेत, काय बोलतेस? त्याचे थोडे तरी भान ठेव. विकासने असे म्हटल्यावर सायलीला जाणीव झाली की आपण सर्वांसमोर किती उघडपणे बोलून गेलो. तिने सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि आले मी एका मिनिटात, असे म्हणत ती आपल्या खोलीकडे पळत सुटली. तिची अशी अवस्था पाहून हॉलमधील सगळेजण जोरात हसू लागले. आई बाबा, आले मी एका मिनिटात, असे म्हणून विकास सायलीचा मागे मागेच खोलीत गेला. सायलीला आता मनातून खूप संकोच वाटत होता. वहिनीला चिडवण्यासाठी आपण सर्वांसमोर असे बोललो आणि आता स्वतः सगळ्यांसमोर हास्यास्पद झालो, असं विचार ती करत होती. तेवढ्यात विकास सायलीच्या जवळ आला. त्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिचे कांदे धरून म्हणाला, काय मॅडम, रोमॅन्समध्ये PhD केल्यासारखी माझ्या बहिणीला चिडवत होतीस? आता बघ, तू स्वतः सगळ्यांचा मजेचा विषय झालीस. विकी, असे काही बोलू नका. मला खरंच फक्त वहिनीला चिडवायचे होते म्हणून मी तसे बोलले. पण आता स्वतःचीच अशी अवस्था झाल्यामुळे मला खूप अवघडल्यासारखे वाटत आहे, सायली म्हणाली. अरे जाऊ दे ना, काही फरक पडत नाही. आईबाबांना तू आनंदात आहेस हे बघणे जास्त महत्त्वाचे असते. तुझे हे बोलणे आणि तुझा हा आनंद पाहून त्यांना पण खूप आनंद होतो, असे समजावून सांगत विकासने सायलीच्या गालाचा किस घेतला. खरंच? नक्की ना? मग ते माझी मस्करी उडवणार नाहीत ना? सायलीने विचारले. तेव्हा तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून विकास म्हणाला, हो माझ्या लाडो, अगदी नक्की. त्यांना नेहमी तुझा हा हसता खेळता चेहराच बघायचा असतो. खोलीत आल्यावर आदितीने अर्जुनचे कपडे बाजूला काढून ठेवले आणि ती बेडवर बसून त्याची वाट पाहू लागली. पण अर्जुनला आदिती खोलीत बसली आहे हे माहीत नव्हते. तो आपल्याच धुंदीत कमरेला टॉवेल गुंडाळून आणि डोके पुसत आरशासमोर येऊन उभा राहिला. तेवढ्यात आदितीने मागून येऊन त्याला मिठी मारली आणि म्हणाली, आय लव्ह यू अर्जुन. अर्जुनने आदितीच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्याला स्वतःच्या समोर उभे केले. तो म्हणाला, हे लव्ह यू आता अचानक कसे काय? या नवऱ्यावर आज एवढे प्रेम का उतू चालले आहे? असे म्हणत अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच मागे सारले. हो, माझे तुमच्यावर नेहमीच असेच खूप प्रेम असते. का तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी झाले आहे का? तिने अशा प्रश्न विचारताच अर्जुनने लहान असे हसू दिले आणि तिचे नाक ओढले. मग तो म्हणाला, ह्या लाडक्या बायकोवर माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. तू माझे सर्व काही आहेस. पण हे सगळे बाजूला ठेव. मगाशी माझ्या तावडीतून सुटून पळून गेली होतीस. आता अचानक परत येऊन मला अशी मिठी मारण्याची काय गरज आहे? अहो, ते मला समजले. तुम्ही घरच्या सगळ्यांसाठी हॉटेलमधून नाश्ता मागवला आहे आणि विशेष म्हणजे माझी आवडती मसाला तांदळाची भाकरीसुद्धा मागवली आहे. माझी आवड तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली, ह्याचे मला खूप कौतुक वाटले. मी तर कधीच तुमच्याजवळ माझ्या आवडीच्या नाश्त्याबद्दल बोलले नव्हते. मग तुम्हाला हे कसे समजले? आदितीने विचारले. ते काय आहे ना, ते एक सरप्राईज आहे. पण आता ह्यावर बोलत बसण्याची वेळ नाही.
चल लवकर नाश्ता करून ऑफिसला निघूया. 1 आठवड्यापासून ऑफिसमध्ये काय काय झाले आहे ते सर्व बघावे लागेल, अर्जुन म्हणाला. आदितीला सुद्धा आता जास्त प्रश्न विचारणे योग्य वाटले नाही. ठीक आहे, मी कपडे काढून ठेवले आहे तर तुम्ही लवकर या. आपण नाश्ता करून ऑफिसला जाऊया, असे म्हणून ती खोलीतून बाहेर गेली. दुसरीकडे सकाळी उठलेला ताराला घरात एकटीलाच खूप कंटाळ येऊ लागला होता. अर्जुनच्या घरी सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरातून छान सुगंध येत असायचा आणि देवाच्या खोलीतून धुपाचा छान सुवास दरवळत असायचा. पण इथे मात्र तसला कोणताही सुवास नव्हता. तिने स्वतः उठून अंथरूण गडी करून बाजूला ठेवले. अंघोळ उरकून कपडे घालून ती बाहेर आली. दारापाशी आलेले दुधाचे पाकिट घेऊन ती दूध तापवले आणि स्वतःसाठी कॉफी बनवली. आता ऑफिस संपून घरी परतताना थोडे किराणा सामान आणायला हवे, असा तिने विचार केला. कॉफी पिऊन संपल्यावर तिने घराकडे पाहिले. मागच्या दिवशी घर साफ करणाऱ्या माणसाने घर साफ केले होते तितकेच. यापुढे रोज थोडं लवकर उठून मी स्वतःच घरची कामे करायला हवीत. मला पण सगळं शिकायला पाहिजे, असा विचार करत तिने घराला कुलूप लावले आणि ती ऑफिसच्या दिशेने निघाली. जाताना तिने विचार केला की आता ह्यापुढे मला इंडियातच कायमचे राहायचे आहे. त्यामुळे मला इथल्या पद्धतीप्रमाणे जगायला शिकले पाहिजे आणि इथल्या जीवनशैलीशी जुळवून घेतले पाहिजे, असा निर्णय घेऊन ती बसमध्ये बसली. ऑफिसला पोहोचेपर्यंत तिने नाश्ता केला आणि ती ऑफिसचे काम करू लागली. तेवढ्यात तिथे मनू आला. तो ताराशी काहीही न बोलता फोनवर कुणाशी तरी बोलत होता. तो राधाजवळ आला आणि म्हणाला, दीदी, माझे काम थोडे सांभाळून घेशील का? मला एका महत्त्वाच्या कामासाठी तातडीने बाहेर जावे लागत आहे. काय झाले मनू? काय तातडीचे काम आहे? राधाने विचारले. दीदी, ते ऑफिसला येत असताना विक्रम सरांचा अपघात झाला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मी जाऊन त्यांना बघून येतो. तोपर्यंत तू माझे काम सांभाळू शकशील का? मी बॉसला पण कळवतो, मनू म्हणाला. घाबरलेल्या राधाने विचारले, कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेले आहे? इथेच जवळच्या सिटी हॉस्पिटलमध्ये, तो म्हणाला. मनूचे पुढचे बोलणे ऐकण्याआधीच राधा तिथून धावत सुटली. राधा तिथून कशी पळाली हे तिलाच ठाऊक होते. तळघरात आल्यावर तिने आपली गाडी काढण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हातापायांसोबत संपूर्ण शरीर थरथर कापत होते. आता आपल्याकडून गाडी चालवणे शक्य नाही असे वाटताच तिने त्याच तरतरत्या हाताने कॅब बुक केली आणि सिटी हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. कारमध्ये बसल्यावरही विक्रम सरांना काय झाले असेल याच भीतीने तिला घेरले होते. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, पण ते पुसण्याचा विचारही मनात न आणता ती एकसारखी रडत होती. विक्रम, काय करून घेतले तुम्ही हे स्वतःचे? मी तर दुरूनच तुमच्यावर प्रेम करून स्वतःचे मन समजावून घेत होते, पण देवा, आता हे अचानक काय होऊन बसले? आम्हा दोघांच्या प्रेमालाच हे असे मोठे संकट पाहावे लागत आहे का? असा विचार करून ती मनातून खूप खचली. नाही, माझ्या विक्रमला काहीही झालेले नसावे, अशी ती मनातल्या मनात सर्व देवांना प्रार्थना करू लागली. तेवढ्यात कार थांबली. मॅडम, तुम्ही बुक केलेले ठिकाण आले आहे, असे कॅब ड्रायव्हरने सांगितले. तेव्हा रडत रडतच तिने आपले डोळे पुसले, ड्रायव्हरला पैसे दिले आणि ती कारमधून उतरून हॉस्पिटलच्या आत गेली. रिसेप्शनवर जाऊन विक्रम कोणत्या वॉर्डमध्ये आहे हे तिने विचारून घेतले आणि तिथून ती एका दमात धावत सुटली. वॉर्डच्या आत येऊन पाहिले तर विक्रम बेडवर झोपलेला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून ती रडत रडतच त्याच्याजवळ आली. तिने पहिल्यांदाच हळूच विक्रमचा हात हातात घेतला, पण त्या स्पर्शाचा आनंद घेण्याच्या परिस्थितीत तिचे मन नव्हते. विक्रम, असे ती रडत रडत म्हणाली, पण तिचा स्वतःचा आवाज तिलाच ऐकू आला नाही. विक्रम, असे तिने पुन्हा हाक मारली. त्याच्या हाताचा किस घेत ती म्हणाली, विक्रम, तुम्ही मला हवे आहात. मला आयुष्यभर तुम्हाला खूप सुखात ठेवायचे आहे. मला रोज सकाळी तुमच्यासोबत ऑफिसला यायचे आहे. घरी आपण दोघांनी मिळून सकाळी नाश्ता बनवायचा आहे. एकमेकांना घास भरवायचा आहे आणि प्रत्येक घासासोबत भरभरून प्रेम करायचे आहे. बाहेरच्या जगाची
कोणतीही पर्वा न करता मला आणि तुम्हाला मन मोकळेपणाने फिरायचे आहे. पण तुम्ही माझ्यासाठी आकाशातल्या चांदण्यासारखे आहात, जे कधी हाताला लागत नाही. म्हणूनच मी माझे प्रेम कधी तुमच्यासमोर बोलून दाखवले नाही. माझे हे प्रेम काल परवाचे नाही विक्रम. मी जेव्हापासून ह्या ऑफिसमध्ये आले आहे तेव्हापासून मला तुमच्याबद्दल एक वेगळेच आकर्षण होते. मी स्वतःला खूप आवरले. हे फक्त एक साधे आकर्षण आहे असे मी माझ्या मनाला कितीही समजावून सांगितले तरीही मी फक्त तुमचाच विचार करत राहिले. मी तुमच्याशिवाय राहूच शकत नव्हते विक्रम. तेव्हाच मला समजले की माझे मन तुमच्याकडे वळले गेले आहे. मी फक्त तुमच्यावर प्रेम करत आहे. हे केवळ एक साधे आकर्षण नाही, हे मला कळून चुकले होते. पण जेव्हा मी तुमच्याजवळ माझे प्रेम व्यक्त करायला आले तेव्हा मला समजले की तुम्ही खूप श्रीमंत आहात. माझ्या घरची परिस्थिती आठवून मला स्वतःचीच खूप वाईट वाटले. म्हणूनच मी इतके दिवस तुमच्यावर दुरूनच प्रेम करत राहिले विक्रम. पण ह्यापुढे असे होणार नाही. आता कोणी काहीही म्हणो, मी आज माझे प्रेम तुम्हाला सांगूनच राहणार, ती म्हणाली. तेवढ्यात विक्रमले आपला हात किंचित हलवला. ते पाहताच तिने त्याचा हात सोडला आणि आपले डोळे पुसत ती बाजूला होऊन उभी राहिली. विक्रमने हळूहळू आपले डोळे उघडले. समोर राधाला उभी राहिलेले पाहून तो म्हणाला, राधा, तू इथे काय करत आहेस? सर, ते मी माझ्या आईला इथे तपासणीसाठी घेऊन आले होते. जाता जाता मी तुम्हाला पाहिले म्हणून इथे आले. काय झाले सर? तुम्हाला काय झाले आहे? राधाने विचारले. इतका वेळ तिच्या मनात असलेले धैर्य विक्रमला पाहताच कुठेतरी पळून गेले होते. ओ हो का? मी आज ऑफिसला येत असताना रस्त्यात अचानक कोणीतरी आडवे आले. त्यांना वाचवण्याच्या नादात मी गाडीवरून पडलो, विक्रम म्हणाला. सर, घरून कोणी आले आहे का? की मी फोन करू? राधाने विचारले. आई बाबा कुठे घरी आहेत राधा? आई आणि बाबा ह्या दोघांच्या घटस्फोट होऊन आता 2 वर्षे झाले ना, तो म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून राधाला खरोखरच खूप मोठा धक्का बसला. लग्नाच्या वयाचा मुलगा असतानाही आई बाबांचा घटस्फोट झाला, असे विचार करत ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. विक्रमने उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. राधाने स्वतः पुढे होऊन विक्रमला बसवण्यासाठी मदत केली आणि त्याच्या पाठीमागे उशी लावून दिली. थँक्स राधा, विक्रम म्हणाला. आपण मगाशी जे काही बोललो ते विक्रमने ऐकले असण्याची शक्यता आहे हे राधाला अजूनही माहीत नव्हते. पण तो सुद्धा तिला काहीच न समजल्यासारखे नाटक करत होता. राधा, तुमच्या आईचं येण्याची वेळ झाली असे वाटते. तुम्ही आता निघा, विक्रम म्हणाला. आता राधा एका मोठ्या पेचात पडली होती. तिला खरे सांगता येत नव्हते आणि खोटे बोलता येत नव्हते. सर, ते असे म्हणत असणाऱ्या तिला पुढे काय बोलावे हे समजत नव्हते. हा सांग राधा, विक्रमने विचारले. तसे काही नाही सर. ठीक आहे, मी आई काय करत आहे ते बघून येते, असे म्हणून ती वाटच्या बाहेर गेली आणि 15 मिनिटांनी परत आली. विक्रमला पूर्ण माहीत होते की राधा कुठेही गेलेली नाही. ती बाहेरच थांबून पुन्हा परत येईल हे त्याला ठाऊक होते. ही स्वतःहून माझ्यावर प्रेम करते असे सांगेल ह्या आशेवर बसलो तर हे वर्ष काय, संपूर्ण जन्मात ती तिचे प्रेम व्यक्त करणार नाही. मलाच काहीतरी करावे लागेल असा विचार त्याने केला. तेवढ्यात डॉक्टर तपासणीसाठी आले. तेव्हा त्याने विचारले की मी घरी जाऊ शकतो का? तुमच्या सोबतचे कोणी असेल तर तुम्ही नक्कीच घरी जाऊ शकता, पण लक्षात ठेवून वेळेवर औषध घेतली पाहिजेत, असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा विक्रमने हो म्हणून संमती दिली. त्याला फक्त लहान अशी दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला अँटीबायोटिक आणि पेनकिलर गोळ्या दिल्या होत्या. राधा, जर तुझी हरकत नसेल तर तू मला माझ्या घरी सोडू शकशील का, विक्रमने विचारले. अहो सर, त्यात काय मोठे, मी नक्कीच तुम्हाला घेऊन जाते, ती म्हणाली. मग तुझ्या आईचे काय, त्याने विचारले. तेव्हा राधा स्वतःच्या विसरभोळेपणाला मनातल्या मनात दोष देऊ लागले. मी त्यांना रिक्षा करून घरी जायला सांगते सर, ती म्हणाली. ठीक आहे, तर मग हे कार्ड घे आणि याने बिल भरून ये, मग आपण घरी जाऊया, असे म्हणून त्याने त्याचा कार्डचा पिन नंबर सांगितला. हो सर, मी
आधी माझ्या आईशी बोलते आणि त्यांची तपासणी झाली असेल तर त्यांना रिक्षामध्ये बसवून देते. त्यानंतर बिल भरून येते असे सांगून ती वार्डच्या बाहेर आली आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. बाप रे, खोटे बोलणे खूप कठीण आहे. पण देवा, माझ्याकडून त्यांच्यासमोर माझे प्रेम व्यक्तच केले जात नाहीये असे म्हणत ती आपल्या भीतीलाच दोष देऊ लागले. ती कितीही हिम्मत करून आपले प्रेम सांगायचं विचार करायची, पण तिच्याकडून ते काही केले शक्य होत नव्हते. बिल भरून येईपर्यंत अर्धा तास निघून गेला होता. औषध आणि इंजेक्शनच्या प्रभावामुळे विक्रमला झोप लागली होती. त्याला उठवणे योग्य न वाटल्यामुळे राधा तिथेच बसून त्याच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळानंतर जेव्हा विक्रमला जाग आली तेव्हा राधाने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि विचारले, सर, निघायचे का? राधा, तुला येऊन खूप वेळ झाला का? विक्रमने विचारले. अहो नाही सर, फक्त 1-2 मिनिटे झाली असतील, इतकेच. करे लपवत ती म्हणाली. ठीक आहे, निघूया असे म्हणत तो उठू लागला. तेवढ्यात राधाने त्याच्या कमरेभोवती हात टाकला आणि विक्रमचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवून त्याला चालवत बाहेर आणले. तिने त्याला पत्ता विचारून कॅब बुक केली. कॅब आल्यावर तिने विक्रमला आत बसवले आणि ती स्वतःसुद्धा कारमध्ये जाऊन बसली. थोड्या वेळानंतर विक्रमने मुद्दामच राधाच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तो झोपेचे सोंग घेऊ लागला. राधाला नक्की काय करावे हे समजत नव्हते, त्यामुळे ती थोडा वेळ तशीच बसून राहिली. पण नंतर हा आपलंच आहे असं मनात विचार करून तिने विक्रमच्या गालावर आपला हात ठेवला आणि ती हळुवारपणे प्रेमाने गाल कुरवळत राहिली. पण विक्रमला तिचा तो स्पर्श खूप सुखावणारा वाटत होता. त्याच्या मनात खूप आनंद होत होता. डोळे उघडून हा सुंदर स्पर्श गमावण्याची त्याची इच्छा नव्हती, म्हणून तो खरोखरच झोपल्यासारखे सोंग घेऊन डोळे मिटून राहिला. ड्रायव्हरने कार थांबवली आणि मॅडम, तुम्ही बुक केलेले ठिकाण आले आहे असे सांगितले. तेव्हा राधाने हळूच सर अशी हाक मारली. विक्रम सुद्धा आत्ताच गाढ झोपेतून उठल्यासारखं अभिनय करत उठला. ओ सॉरी राधा, मला समजलेच नाही आणि मला झोप लागली, तो म्हणाला. काही हरकत नाही सर, या असे म्हणत राधा आधी कारमधून उतरली. तिने ड्रायव्हरला पैसे दिले आणि नंतर विक्रमला बाहेर घेऊन आले. विक्रमचे घर एक मोठा डुप्लेक्स बंगला होता. ते घर पाहून राधाला वाटले की आपण आपले प्रेम व्यक्त न करून खूप चांगले केले. ती विक्रमला सांभाळत आत घेऊन आली. घराचे कुलूप उघडून तिने विक्रमला त्याची खोली विचारली आणि तिथे नेऊन त्याला बेडवर झोपवले. थँक्स राधा, माझी परिस्थिती बघ कशी आहे. पैशांची काही कमी नाही, पण प्रेम देणारे आणि काळजी घेणारे इथे कोणीच नाही. म्हणूनच म्हणतात की पैसा पाहून लग्न करू नये, तर माणसाचा स्वभाव आणि गुण पाहून लग्न करावे. माझ्या नशिबात मात्र कोणीच नाही. शेवटपर्यंत मी असंच एकटा मरेन असे मला वाटते. का माहीत नाही राधा, पण आजकाल मला एका जोडीदाराची गरज जाणवू लागली आहे. माझ्या सुखात, दुःखात आणि संकटात जी माझ्यासोबत उभी राहील अशी कोणीतरी मला हवी आहे, विक्रम म्हणाला. पण मला गेल्या अनेक वर्षांपासून कोणीतरी एक मुलगी खूप प्रेम करत आहे असे अदितीने मला सांगितले होते. तसेच तिने मला म्हटले होते की ती मुलगी कोण आहे हे तुम्ही शोधून काढा आणि मला लग्नाचे आमंत्रण द्या. पण ती मुलगी नक्कीच कोण आहे हे अदितीने मला सांगितलेच नाही असे म्हणत विक्रमने तिरक्या नजरेने राधाकडे पाहिले. तेव्हा राधा मात्र भीतीने आपल्या कपाळावर आलेले घाम पुसत होती. तुला काही माहीत आहे का राधा, माझ्यावर एवढी वर्ष प्रेम करणारी ती मुलगी कोण आहे? तेही आपल्याच ऑफिसमधील कोणीतरी आहे. ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये, विक्रम म्हणाला. सर, मला हे सगळे कसे माहीत असणार? तुम्हाला कॉफी किंवा चहा काही हवा आहे का? मी बनवून आणू का? राधाने विचारले. सध्या तरी तिला विक्रमच्या नजरेसमोरून लांब पळायचे होते. राधा, असे म्हणत विक्रमने तिचा हात धरला. त्याने तिला स्वतःकडे ओढले आणि तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले. त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि राधाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मी मला जोडीदार हवा आहे असे म्हणालो, तरी तुला तुझे प्रेम व्यक्त करावेसे वाटले नाही का राधा? माझ्यावर इतकी वर्ष प्रेम करत असूनही एक दिवसासाठी तरी माझ्या समोर उभे राहून तुला तुझे प्रेम सांगावेसे वाटले नाही का? आता मी स्वतः सर्व काही जाणून घेतले आहे आणि तुला
आय लव्ह यू म्हणत आहे, तरीही तो माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाहीस का राधा? विक्रमने असे विचारताच राधाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने विक्रमच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि ती हुंदके देऊन रडू लागली.